पुण्यात जातोय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकीवरती गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। एका युवकाने केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमुळे या प्रकरणाला एक नवं वळण लागलंय। टाकळी हाजी परिसरात काही पोलिसांकडून बेपत्ता तक्रार दाखल न करून घेण्याबद्दल देवाणघेवाण झाल्याचा हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झालाय। संबंधित युवकाने सुमारे 5,000 रुपयांची रक्कम देताना मोबाईलमध्ये चित्रित केलंय। मी सांगा नाही आता हो का आपण आणली घरात आपल्याला आपलं आज ना उद्या ते करणंच आहे। बरं आज ती लक्ष्मी म्हणून घरात आणली तिचा गळा मोकळा ठेवायचा का? ते बरोबर नाही ना। तुम्ही सांगा आम्ही काय म्हणतो पैसे सुद्धा आम्ही गोळा करून आणले तर मग पटवा काय ते घेऊन तिथं मोजा मोजी करायला लागल्यावर तसं नाही विषय काय माहिती का 5 आहे ना किती नेक्स्ट टाइम तुम्ही आम्हाला मदत करणार आहे म्हणजे अजून एक न्यायची ठरवली काय त्याच्यासाठी बाकी। आपले प्रतिनिधी अविनाश पवार आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, संपूर्ण प्रकरण सांगाल की कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार झालाय आणि या प्रकरणी आता कारवाई काय होणार आहे? वैष्णवी, आपण पाहतो की या दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने युवक बोलतायत की आता ती आमच्या घरात आणली आहे, तिच्याबद्दल आता काही हे नाही करणार किंवा तिच्या गळ्यावर मी मोकळा ठेवणार नाही वगैरे, या संवादामधून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की एखाद्या मुलीला पळून आणलेलं आहे आणि ह्या युवकांनी तिची बेपत्ता तक्रार दाखल न करून घेण्याबद्दल या पोलिसांशी देवाणघेवाण केलेली आहे। संपूर्ण जर व्हिडिओ आपण पाहिला तर अत्यंत धक्कादायक असा आहे। त्याच्यामध्ये 5,000 रुपये स्वीकारताना देखील हे पोलीस आहेत, टाकळी हाजी चौकीतील हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने केस दाखल करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल अनेकदा गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होताना दिसतंय। आता हा व्हिडिओ जो समोर आलाय त्याच्यामुळे आपल्याला हे सत्य समोर आलेलं आहे। मात्र अशा प्रकार किती चालू आहेत आणि याबाबत कायदा आणि सुव्यवस्था कुठे पायदळी तुडवली जाते का, हा खरा प्रश्न उभा राहिलेला आहे। आता टाकळी हाजी परिसरातील जे कॉन्स्टेबल आहेत यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं अर्थातच अविनाश, कारवाई होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जात असेल तर पोलिसांवरचा विश्वास खरं तर राहणार नाही आणि म्हणून कारवाईची गरज आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।